नाही नवऱ्याच्या घरी पोहोचला हो. नवरा बघा आमचा तेजा. हाय नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आता आम्ही चाललोय मित्राच्या गावी अलिबागला सुडकोलीला. तर आता आम्ही आहोत मालाडला. आता वाजलेत 5 म्हणजे 5:45 वाजलेत. 5:45 वाजल्यात आम्ही निघणार आहोत इथून बाईकातून. तर आता एक बाईक येणार आहे. आम्ही ऑफिसचे मित्र आहोत. तर आता मी जाणार आहोत इथून मालाडवरून आम्ही निघू थोड्या वेळाने. बघूया आपला बाईकचा प्रवास अलिबागचा आणि अलिबागपर्यंत कसं चाललं आहे सुडकोलीत गाव. तर आपण जाऊया बाईकने. पेट्रोल भरणे चालू आहे आणि आता आम्ही चाललो गावास म्हणजे लग्नाला चाललो मित्राच्या ऑफिसमधलं फ्रेंडच्या. आतापर्यंत पेट्रोल वगैरे टाकलं, गाडी वगैरे फुल केलं. आपल्या इकडे एमटी आहे आणि तिकडे NS 200 आहे अभिची. तिकडं डबल सीट आहे. तिकडं मागे भावे आहे, अभि आहे, इकडे जयेश आहे आणि जयच्या बाईकवरती मी आहे. तर आम्ही निघणार आहे तिथून. पेट्रोल तर भरला आहे, फुल वगैरे केलं मस्त टाकी. जर बघू पुढे लागला तर परत भरू. आणि पहिल्यांदा चाललो आहे अलिबागला. बघूया आपण अलिबागला आणि सुडकोली गाव आहे मित्राच्या लग्नाला चाललो आहे. तर आता आम्ही निघणार आहोत इथून. थोडंसं वाट बघतो आहे अभि येईपर्यंत. माझे मित्र येतो एक बाईक घेऊन, त्याची वाट बघतो आहे. निघू आम्ही 5 मिनटामध्ये लगेच पटापट. आता इकडे जयेश आहे, इकडे त्याची बाईक आहे इकडे एकटी. तर त्याची अभि पण येणार आहे. अभि आम्ही पेट्रोल टाकून वगैरे निघणार आहोत लगेच. इकडं अभि आहे, आत्ता झालं आहे. आता आम्ही निघणार आहोत. वाट बघत आहे यांची, थांबलेलो जरा. आपली गाडी इकडे आहे. तर चला आपल्याला लवकरात लवकर इथून जायचं, निघायचं, बाहेर पडायचं पनवेलच्या पुढे. चालवतो गाडी मी पनवेलपर्यंत. मी घेणार आहे पनवेलपर्यंत, नंतर जयेश घेईल गाडी. तर आपल्या नंतरला दिवस होईल इकडे. चला आता निघतोय. चला आता आपण आरेमधून जाणार आहे. तर मालाड तर सोडला आणि गोरेगावरून आपण आरे येथून डायरेक्ट पवईला बाहेर पडू. मग नंतरला मानपूर मार्गे डायरेक्ट वाशीचा ब्रिज तिकडून. आरे का बघा कधी सामसूम आहे एकदम. मग मध्ये मध्ये गाड्या आहेत. तर सकाळच्या गाड्या एवढ्या नसतात, पण पूर्ण एकदम सामसूम रस्ता असतं एकदम. आता आम्ही चाललो जरा सुसाट आहोत. मजा येते बाईक पण चालवायला. रस्ता पण चांगला झाला आहे आरेमधला. तर बाहेर पडू आपल्या इथे पवईला. पवईवरून मग तिथून शॉर्टकट म्हणजे लवकर निघते बाहेर गाडी. इथून पवई आरेमधून काढल्यावरती पवईला बाहेर निघते लवकर. जोगेश्वरीवरून पण थोडा लांब पडतो, पण इथून जरा शॉर्टकट आहे, लवकर पोचतो. आपण पनवेलला वगैरे इकडून जायचं असेल ना गावाला, तर इकडूनच जातो आम्ही जास्त करून. तर आम्ही इथून निघतो आहे, लगेच पोचू आम्ही तळाने. चला आता आम्ही बहुतेक पनवेलला पोचलेला आलो आहे. आणि आता इथे करतो नाश्ता जरा नाश्ता वगैरे करून मग पुढे पुढचा प्रवास करूया. बघा आमलेट पाव मागितला आहे आणि भुर्जी पाव मागितला आहे यांनी. अभिन आणि सुजिता इकडे बसला, इकडे जयेश आहे. मस्त असा आता उजेड पण झाला आहे चांगला. चला नाश्ता तर झाला आहे जोरदार. आता पुढचा प्रवास चालू आहे आपला. चला आता आपला मुंबई गोवा महामार्ग चालू होतोय. आत्ता आम्ही आलो आहे पनवेल. आता सोडलाच समज. तर इथून आपला चालू झाला मुंबई गोवा महामार्ग. आता मी एवढेपर्यंत चालवलं आहे गाडी. आता पुढे जयेश घेईल त्याची गाडी आता. तर आपण इकडे काय ओमकार आहे. चला सुजित आपलं बुधर साहेब. चला आता गाडीवर आता बसतो मी पाठीमागं. आता आपण व्हिडिओ करत जाऊया. सनसेट पण दिसेल आता मस्तपैकी. बसू का रे. गाड्या आपल्या आता सुसाट असतील. आपल्या इकडे काय एवढ्या काय गाड्या जास्त नाही आहेत, पण मोठे मोठे कंटेनर जातात. सूर्यदेव पण उजाडलेत. आता सकाळचं झालं आहे पूर्ण. चला पुन्हा आपला प्रवास सुरू झाला आहे. आता मुंबई गोवा महामार्ग चालू झाला आहे आणि मस्त असा सूर्यदेव आपले एकदम प्रकट झालेत.
मस्त असं वातावरण आहे, थंडगार हवा लागते आणि मस्त वाटतं एकदम. जरा बरं वाटतं, जरा गार हवा. थंडी तर नाही एवढी लागत, पण गार हवा लागते मस्त. जॅकेट घातलं आहे. इकडे आपल्या पाठीमागे पब्लिक आहे, दोघे जण आम्ही पुढे आहोत. गाडी पण जरा फास्ट आहे, हवा जाम लागते. रस्ता आपला आता सुसाट झाल्यामुळं सगळी जो तो येतो सुसाट येतोय. मध्ये मध्ये फक्त पॅच राहिले आहेत मुंबई गोवाला महामार्गाला. तर आता मस्त तरी रोड चांगला आहे. बघा एकदम खडक आहे, थंडी नाही पण मस्त वाटतं एकदम. गार हवा लागते, जरा थंडी कमी झाली, भारी वाटतं एकदम. समोर धुका एकदम सम्राटाचा. इकडे आपला पनवेलवरून निघाल्यावरती पहिला किल्ला लागतो, म्हणजे कर्नाळा किल्ला. कर्नाळा किल्ला आपण सोडल्यानंतरला पुढे मस्त असं वातावरण थंडगार आणि बाईकचा प्रवास मजा येते. गाडी पण चालवायला आणि प्रवासात पण मस्त वाटतं आहे. आता रस्ता चांगला झाल्यापासून मस्त वाटतं आहे, जरा बरं वाटतं आहे. ते आपले ट्रॅव्हलर्स वगैरे जात आहेत, गावाला चालली आहेत पब्लिक. आता शिमगा जवळ येतो आहे तर पब्लिक सगळी गावाला चालली आहेत. रस्ता खाली आहे, सकाळचा रस्ता खाली असतो पूर्ण. रात्रीचा असल्यावरती कसं आहे, कंटेनर जास्त असलं म्हणून काय वाटत नाही. हा इकडे आपलं गाव आहे, मस्त असं छान वाटतं आहे. मस्त सूर्य उगवला आहे आणि थोडा धुका पण आहे. धुक्यामुळं जरा मस्त वाटतं, अजून वातावरण छान वाटतं आहे. आणि इकडे आपले सहारा हॉटेल आहे, आता म्हणजे फेमस झालं आहे हॉटेल सहारा हॉटेल. किती गर्दी आहे बघा, इकडे बायकर्स आहेत सगळे. आता मुंबई गोवा झाल्यापासून ना लय भारी वाटतं एकदम. माझ्या अजूनही काम चालू आहे. इकडे बघा मंदिर आणि मस्त वाटतं मंदिर, एकदम सॉलिड वाटतं. आणि इथे जरा थांबलो आहे, आपली लालपरी इथे जरा चष्मा घेत आहेत हे पोरं आणि आता ते निघालो आहे मी मस्तपैकी सुसाट. आणि सुसाट रस्ता आहे, मजा येते गाडी चालवायला, खास करून मजा येते. आणि इकडे आपली कोकण रेल्वे, मस्त असं थांबलो जरा. तर पुढचा प्रवास म्हणजे आतमध्ये आम्ही एंट्री केली आहे, म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरून आपण नागोठण्याला आम्ही राईट मारला. तर राईट मारून आपल्या सुडकोली गावाकडे निघालो, अलिबाग सुडकोली गावाकडे. मस्त रोड आहे, एकदम भारी वाटतं. एकदम बघा कसा भारी वाटतं रोड. थोडासा घाट रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. मस्त वाटतं, एकदम सॉलिड वाटतं. आणि गाड्या जरा कमी आहेत, का वाटत नाही. आता मी एकटाच चालवतो आहे गाडी, ओमकारची. मी एकटाच आहे इकडे. तर ते थोडे पुढे गेलेत, मी जरा व्हिडिओ काढतो आहे जरा, कारण कसं वळण आहे ना, स्लो एकदम चालवायला लागते गाडी इकडे. तर एकटा असल्यामुळे कसं मोबाईल एका हातामध्ये आणि बाईक एका हातामध्ये तर करायला भेटत नाही व्हिडिओ. तरी पण मी आस्ते घेतली आहे गाडी नाही ते नशीब आहे, कारण घाट रस्ता आहे, जरा म्हणजे भीती आहे. तिकडं माकडं पण आहे असतात, वेगवेगळ्या इथं माकडं वगैरे आहेत, तर जरा भीती वाटते. कारण ते काय क्रॉसिंगला वगैरे जरा हे होतं, प्रॉब्लेम होतो ना त्यांना, जर क्रॉसिंग करायची असेल तर. तसं तरी मी स्लो आहे. एवढं मस्त एकदम पावसाळ्यात एवढा हिरवेगार दिसेल ना, एकदम जबरदस्त. आता मी ओमकार माझे व्हिडिओ करतो आहे आणि बाईक चालवतो आहे, मस्त असं वाटतं आहे. ओमकारला व्हिडिओ करायला सांगितले, जरा भारी वाटते. व्हिडिओ पण मस्त आले, जबरदस्त वाटते व्हिडिओ. आणि असा या रूटला पहिल्यांदा झालो ना आम्ही, तर मस्त वाटतं. रोड वगैरे छान आहे, वातावरण छान आहे, भारी आहे. आजूबाजूला जंगल, मधून रस्ता, एकदम रोड भारी वाटतं एकदम. आणि इकडे आपले सुजित आणि अभि आहे, अभि बुद्धार, त्याचीच गाडी आहे. ते आता दोघेजण पुढे गेलेत आणि त्यांची NS आहे. आता आपल्या पुढे नाही चालणार काय. चला मस्तपैकी असं वातावरण. आता घाट उतरतो आहे आता. बघा किती भारी वाटतं बघा. आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला आहे ना, बघितलं नाही, पटरी गेलं आहे इथून खालून. मोठा भुयार असेल बोगदा. बघा किती मस्त वाटतं, एकदम भारी जबरदस्त वाटतं. मी तर सुसाटच आहे. गाडी ओमकारने हायवेला दिली ना, मी त्याचीच गाडी चालवता आलो आहे. त्याला बसवली तिकडे जयच्या गाडीवरती, MTवरती. तो आता माझे व्हिडिओ करतो आहे मागून मस्तपैकी.
भारी वाटतं एकदम असं. पहिल्यांदा असं गाडीवर आणि पहिल्यांदाच व्हिडिओ केले मी पहिल्यांदा बाईकवर. नाही तर मी बाईकवर कधी व्हिडिओ असा करत नाही, कारण मी गावाला जाताना येताना कधी पण मीच गाडी चालवतो. पण व्हिडिओ करणारा असा कोण भेटत नाही, कारण कसं सिंगलच जातो ना, दुसरा व्हिडिओ करणारा कोण भेटत नाही. तर आता कसं ओमकारने मस्त व्हिडिओ केले, छान वाटलं जरा मस्त वाटते. का आपली गुरं बिरं बघा, मस्त वाटतं एकदम. मध्ये मध्ये गतिरोधक असतात, जरा सांभाळून जावं लागतं. गावाला येतात, कारण गावाला आला की गतिरोधक तर असणं गरजेचंच आहे. तर थोडा अरुंद रस्ता पण आहे, थोडा. आता थोडासा अंतर राहिला आहे तेजसच्या गावाला जायला. काही मिनटेच बाकी आहेत, कारण आतमध्ये आल्यापासून म्हणजे तरी पण आतमध्ये आम्हाला काहीतरी एक तास जास्त गेला असेल. एक दीड तास झाला असेल आम्हाला इकडे आतमध्ये, जेव्हा मेन हायवेपासून शिरलो ना आतमध्ये, पण एक दीड तास झाला आहे. तर आता मला थोडंसं राहिलं अंतर. आणि इकडे वातावरण पण छान आहे असं, म्हणजे मस्त वाटतं असं, कारण आपला रायगड म्हणजे कोकणामध्येच येते, कोकणच आपलं. तसं भारी वाटतं असं बाईकने जायला वगैरे. कारण ऊन पण आता झालं आहे, पण आम्हाला थोडा लेट झाला. लेट म्हणजे कसं थोडासा थांबत आल्यामुळं जरा लेट झाला. म्हणजे निघालो लवकरच, पण जरा लेट झाला. तर तरी पण काय, आता घरी पोचायचं आहे आम्हाला, फ्रेश वगैरे होऊन मस्त जरा बरं वाटेल. गाड्या आपल्या आता चालूच आहेत मस्तपैकी, भारी वाटतं एकदम. मी बघा मध्ये आहे, आणि पाठीमागे इकडे ओमकार आहे, आणि तिकडे पुढे आहे सुजित, आणि आपला बुधर आहे अभि. आणि या साईडला कसं गाड्या जरा कमी आहेत ना, काय वाटत नाही गाड्या चालवायला वगैरे. पण जपून जरा, कारण छोटे रस्तेच मागत पडतात कधी कधी. आणि ह्या रस्त्यानं आपल्याला समजत नाही, आपण नवीनच असतो, रस्ते आपल्याला कळत नाही कुठे कसे काय रस्ते, कसं काय वळण वगैरे काय समजत नाही तेवढं. तर त्या कारणाने कसं आहे, ह्या साईडला आपलं जे माहिती नसतात ते रस्त्यावरून जरा आपण हळू आणणे गरजेचं आहे. कारण आपल्याला त्या रस्त्याचं काय माहिती नसतं, तर कधी कुठे खड्डा वगैरे अचानक येणार वगैरे, आपण अचानक ब्रेक दाबणार, कधी काय स्लिप वगैरे होणार, तर कसं एक भीती असते. चला पोचत आलो आम्ही, एकदम जवळ पोचत आलो. आता कधी येईल कधी नाही ते असं वाट बघतोय आम्ही. कधी वाटतं की कंटाळतो आपण, की कधी येईल, आता येईल. तर कसं आपण पहिल्यांदा एखाद्या गावाला जातो ना, तर आपल्याला असंच वाटतं की कधी येईल. आता मी चाललो बघा, सुसाट एकदम पुढे गेलो, एकदम लय सुसाट गेला. ओमकार आपला व्हिडिओ करतोय. गाड्याचं म्हणजे मस्त वाटतं जरा थोडंसं, कसं चांगला रोड भेटला की आपण फास्ट जातो. आता मी पुढे 1 नंबरला गेलो, तो बघा तिकडे गेलो आहे. चला आता मी भेटलो आहे जवळ आहे ना, आता जवळ व्हिडिओ काढतो आहे. त्याचं आजूबाजूचं गावाचं बघत छान असं वाटतं आहे. आणि पुढे आहे सुजित आणि अभि, आणि मस्त असं मध्ये आता थांबलो आहे ना. इकडे आपला सानेगाव आहे. सानेगावापासून आता जवळच आपण 5-7 मिनटात गावात पोचू, तेजसच्या गावात सुडकोलीला. थोडंसं राहिलं आहे, जरा व्हिडिओ बघवतोय जरा फास्ट, जरा लवकर पोचायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला वाटेल की हा अजून व्हिडिओज दाखवतोय. नाही, नवऱ्याच्या घरी पोचला हो. नवरा बघा आमचा तेजा. का पाहिजे मस्त पोचला आता आम्ही. आता वाजले 9:51 झालेत आणि आम्ही पोचलोय. इथे तेजाचा बॅनर लागलाय. लग्न उद्या आणि आता हळदीचा कार्यक्रम चालू आहे आतमध्ये, आणि आम्ही आता जस्ट पोचलो आम्ही. नाही तर तेजा नवरा इथं उभा आहे, आणि इकडं आपल्या बायका, तेजाच्या इकडं गावातल्या बायका इकडं काम चालू आहे सगळं. बाईकवरून आल्यावरती थोपडा बघा आपला एकदम सुकतो, एकदम बोलतात ना, चेहरा वगैरे सगळा सुकतो, घसा बिसा सगळा सुकतो. आता मस्त तेजा, आता आम्ही जाऊ, जरा व्यवस्था केलेली आहे तिकडे जाऊ. इकडे जेवणाची तयारी चालू आहे तेजाच्या लग्नाची. मस्त असं तेजाचं गाव आहे, लय मोठा गाव आहे. चला आता मी मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊया, ड्रायव्हरने जावं मी मांडवात परत. मग पूर्ण सगळं हे झालं, सुकलं सगळं. आता मस्त आता मजा करू इकडे गावामध्ये. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.